नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो। सकाळचे 8 वाजलेले आहे मित्रांनो। आपण आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मित्रांनो। मागील व्हिडिओमध्ये मी म्हटल्याप्रमाणे रेट पडलेले आहे, परंतु मार्केट रेटमध्ये थोडी सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो। साधारण आपल्या हातामध्ये तर रेटचं एवढं तरी नाही आहे मित्रांनो, पण आपल्या हातात जी मेहनत करायची आहे ती आपण करत राहिले पाहिजे मित्रांनो। सध्या मित्रांनो आपण प्लॉटमध्ये मशागतीचं काम चालू आहे। सध्या लवकरच मोठ्या परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो। व आपण जे लागवड केलेले घोसळे होते, हे बा अशा बेडवर लागवड केलेली होती, परंतु आपली खुरपणी झालेली आहे। त्यानंतर आपण कुदळीच्या साहाय्याने या अशा प्रकारे याची खाणणी करून बेडला माती लावण्याचं काम केलेलं आहे, हे पहा। व यामध्ये आपण ग्रीन शाईन म्हणून ऑर्गॅनिक खत टाकलेलं आहे मित्रांनो। व बेडच्या साहाय्याने कुदळीने खांदून पुन्हा बेडला माती लावण्याचं काम केलेलं आहे। साधारण मित्रांनो अशा पद्धतीनं बेडला माती लावल्यामुळं काय होईल मित्रांनो, इथे खोली निर्माण झालेली आहे मित्रांनो साधारण। व बेडची हाईट जास्त झालेली आहे, त्यामुळे काय होईल, साधारण मोठ्या प्रमाणात जरी पाऊस झाला तर आपल्या पाण्या या बेडचा निचरा या नालीमध्ये होईल, त्यामुळे आपलं पीक शक्यतो खराब होणार नाही व याची मुळकूज होणार नाही। त्यामुळे आपण अशा पद्धतीनं घोसाळ्यांना खाणणी करण्याचे काम चालू आहे सध्या मित्रांनो। व त्यामध्ये आपण ग्रीन शाईन नावाचे खत टाकलेले, ऑर्गॅनिक खत टाकलेलं आहे, हे बघा। हे अशा पद्धतीने माती लावण्याचे काम चालू आहे। साधारण अर्धा फूट खोलीची नाली आपण घेत आहे मित्रांनो, त्यामुळे अशा पद्धतीनं घोसाळ्याची बेडला हाईट भेटत आहे। त्यामुळे साधारण पाऊस कितीही झाला तरी त्याचा निचरा या नालीमध्ये होईल व आपले पीक यापासून वाचेल। अशा पद्धतीनं आपण ह्या लाईनची थोडक्यात पूर्वी ऊसाची जशी खाणणी करत होती तशी आपण खाणणी करून घेतलेली आहे मित्रांनो। त्यामुळे आपला प्लॉटला पावसापासून होणाऱ्या नुकसानापासून चांगल्या प्रकारे याची संरक्षण होईल मित्रांनो। मुळकूज होणार नाही व त्या मोठ्या म्हणजे परतीच्या पावसामध्ये जर आपला प्लॉट वाचला तर आपले 100% आपल्या प्लॉटला रेट भेटू शकतो मित्रांनो। त्यामुळे आपलं जर असं काही वेलवर्गीय पीक असेल तर अशा पद्धतीने त्याची बेडला माती लावून घ्या मित्रांनो। आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी भाजीपालाविषयी नवीन आयडिया आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद।